मुंबईच्या करोडमध्ये आज आपण या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शन असोसिएशन यांच्या कार्यालयात उपस्थित आहोत। आपल्यासोबत पाटील सर आहेत। पाटील सर, काय सांगाल मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 या पार्श्वभूमीवरती आपल्या खाजगी व प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका काय असतील? नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। सर्वांना आपल्याला माहिती आहे की आता निवडणुकीचा वार आहे। 15 जानेवारीला निवडणूक आहे, मतदान आहे। या पार्श्वभूमीवरती मुंबईतल्या तमाम खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मी विजय पाटील आमच्या पेन्शनर्स असोसिएशनची भूमिका मांडतो आहे। मुंबई महानगरपालिकेच्या खाजगी प्राथमिक शाळांतून हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले आहेत आणि या सगळ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ते सेवेमध्ये असताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे लाडके आमदार माननीय किरण पवारकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळाला आणि 100% सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस लागू झाला। त्याबद्दल त्या दोघांचे आमच्या सर्व कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आमचं एक उत्तरदायित्व आहे की पक्षाने जे आम्हाला दिलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे आम्हाला काही भरभरून दिलेलं आहे त्या संदर्भात उत्तरदायित्व म्हणून आम्ही सुद्धा सर्व सेवानिवृत्त कर्मचारी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना महायुती जी आहे या महायुतीच्या सगळ्याच उमेदवारांच्या पाठीमागे उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे। मी स्वतः पक्षाचं थोडं काम करतो। मी स्वतः शिराळा वाळवा विधानसभेचा संपर्क प्रमुख आहे, त्याच्यामुळे थोडी पक्षीय जबाबदारी पण माझ्याकडे आहे। ह्या पेन्शन असोसिएशनचं पण माझं काम आहे आणि आजच मी शाखा क्रमांक 181, 178 आणि 201 या ठिकाणी जे आमचे उमेदवार आहेत, अमेय घोले आहेत, पुष्पा कोळी आहेत आणि सुप्रिया मोरे, या 3 उमेदवारांच्या प्रचारासाठी आजच मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्यांच्या शाखांना भेटी दिल्या आणि रॅलीमध्ये सुद्धा भाग घेतला आणि त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छाही दिल्या। माझ्यासोबत नेवासा विधानसभेचे आमदार माननीय विठ्ठलराव लांघे साहेब आमदार हे सुद्धा माझ्यासोबत होते। आम्ही दोघांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या। हे असं असताना आणि आमचे एक उत्तरदायित्व म्हणून आमच्या ज्या पेन्शन असोसिएशनची कमिटी आहे, एकूण आमचे 15 पदाधिकारी आहेत, त्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आम्ही थोडी कामगिरी दिली आहे। ते ज्या भागामध्ये राहतात त्या भागातील जे आमचे शिवसेनेचे आणि शिवसेना महायुतीचे जे उमेदवार आहेत, या उमेदवारांच्या प्रचाराचं काम त्यांनी करावं, त्या शाखांना भेटी द्याव्या, त्या ठिकाणी त्या आपल्या परिसरातील त्यांच्या इमारतीमधील त्यांच्या चाळीमधील ते ज्या ठिकाणी राहायला त्या ठिकाणच्या जवळपास जे त्यांचे परिचित आहेत, सहकारी असतील, मित्र असतील, कुटुंबीय असतील, त्या सर्वांना महायुतीच्या प्रचाराची जबाबदारी दिलेली आहे आणि मतदान महायुतीला करावं असं आमच्या पेन्शनर्स असोसिएशनच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन केलेलं आहे। सर्वांनी त्याला दुजोरा दिलेला आहे आणि आमच्या खूप शुभेच्छा आहेत आणि आम्हाला खात्री आहे आमचे सगळेही पेन्शनर्स असोसिएशन हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील। की आमच्या सर्व पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, त्यांची अशी भूमिका आहे, त्यांची अशी इच्छा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक 100% माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात 100% यश मिळणारच आहे। मोठ्या फरकाने, मोठ्या मताने आमचे सर्व उमेदवार निवडून येतील। त्याच्यामुळे हा विश्वास आमच्या पेन्शनर्स असोसिएशनला आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे आमच्या सर्व कमिटीचं असं म्हणणं आहे की या प्रचारानंतर, निवडणुकीनंतर, निकालानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आमच्या पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने एक मोठा सत्कार समारंभ आम्ही आयोजित करणार आहोत आणि आपल्या माध्यमातून आमच्या कमिटीच्या वतीने मी आजच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय आमदार किरण पवारकर साहेब आणि आमचे इतर पदाधिकारी आहेत त्यांना अशी विनंती करतो असोसिएशनच्या वतीने की या कार्यक्रमाला आम्हाला वेळ द्यावा, आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या या इच्छेचा मान राखावा। कारण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये जवळजवळ 95% भगिनी आहेत, महिला आहेत। त्यामुळे याही तुमच्या लाडक्या बहिणी आहेत, तर त्या लाडक्या बहिणीच्या विनंतीला मान द्यावा। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मान द्यावा आणि त्या कार्यक्रमासाठी आम्हाला जरूर त्याने वेळ द्यावा अशी आमच्या सर्वांची विनंती आहे। आणि पुन्हा एक वेळ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय किरण पवारकर साहेब या सर्वांना खूप खूप या विजयासाठी शुभेच्छा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने।
आणि आम्ही सगळेच पेन्शन असोसिएशनचे आम्ही सगळे पदाधिकारी, त्याच्यानंतर आमचे 2000 सभासद आणि तमाम जे इतर जे कोणी राहिलेले सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, या सर्वांच्या वतीने शिवसेना महायुतीला भरघोस यश मिळो, मोठा विजय प्राप्त हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.